तुका बोर्डिंगात नाही जाऊचा हा? मी विचारतोय मग सांग, नाही जाऊचा हा? बरं जा. विरमा, तुका बोर्डिंगात पाठवलेल ना? कोण इला होता सोडू? सरिता आणि दत्ता ना? ते तुका थैसर सोडून निघालेले ना? तुका थैच राहास सांगितलेला. वय मग किती इलस करमलेल नाही? पहिलोच दिवस करमला असता हळूहळू. कसं इलस सांग. विचारत इलो. तालुक्याच्या एसटी स्टँडवर किशाचो बापूस दिसलो. त्याच्या वांगडा एसटीत चढलाय. हुशार असस. एकट्याक येऊ बरोबर कळला. पण असा येऊचं कारण काय? की त्या करमला नाही ते सर. कोण ओळखीचा नाही ना. झाली असती ओळख हळूहळू. हे सर मारतात असं कळायला पोरांकडनं. मार खाऊची येळ योग द्यायची नाही. मग सगळ्यांची आठवण येत होती. हळूहळू बंद झाली असती येऊची. माका ते सर नाही जाऊचा. मारून टाकला तर मी नाही जाऊते ते सर. बर जा आराम कर. जा. असा ते का समजून नाही कळणार. लहान असस ना. काय करतास अण्णा? काय रे, काय म्हणालस? मारून टाका. हे टाकताय मारून. घे. अण्णा नाही. अण्णा मी नाही जाऊचंय. नाही जाऊचा तर मार आहे सर. काय करतास? सोडा ते का? दत्ता थांबवते का? अण्णा 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 नको मारू. मी नाही जाऊचंय. जीव घेतस का त्याचा? सोडा. दार उघडा. दार उघड. हा आता जीव जायच तोर मार खा. नाही जाणार. अण्णा अण्णा मी बोलतोय त्याच्याशी. दार उघडा अण्णा. मी सोडते ते का? अण्णा दार उघडा अण्णा. अरे काय करून थांबवते का? जीव घेतील परत. पांडू दत्त भाऊ मी काय नाही केलंय. कौलावर चढून शिडी घेऊन ये. आम्ही समजावत होते का? ए आता कुणी काही समजवायची गरज नाही. हा सगळा ना तुमच्यामुळे झालेला असा. तरी सांगलेलंय. सांगून टाका त्यांना सगळा म्हणान. की त्या दडावून ठेवलास. पण ऐकलाच नाही माझा तुम्ही. काय ताईनू या बोलूची ही ये ना या. पुढे काय करूचा ना त्याचा विचार करू गो. अभिरामा माझा अभिरामा. ए खुळ्या. दत्त भाऊ इलाय. हाय सर लाव. हाय सर लाव. हाय सर काय सर. हाय सर लाव. चला चला. मला काय करतास? मी पण येतोय. पाय सोड माझं. वर अजून. काय म्हणतास? नाही जाणार? अण्णा नाही जाऊचा. अण्णा सोडा ते का? अण्णा
अण्णा अण्णा नको मारू अभि भाऊ दत्त भाऊ लय पुळको हा ना तो का भावाचो बघ कसा जीव घेतोय त्याचो चल अण्णा मी पाया पडतोय तुमच्या सोडायचे का अण्णा अण्णा अभि भाऊ अण्णा अण्णा नका सोडायचे का अण्णा अण्णा सोडायचे का नाही जाऊ सा नाही जाऊ हा नाही जाऊ सा दत्त भाऊ वाचवा ना नाहीतर मी माझ्या जीवाचा काहीतरी बरा वाईट नाही जाऊ सा करेन. नाही जाऊ नाही जाऊ सा काय झालं नेने काकांका बोलवणार ते येऊन आता काय मोठा करतले आता त्यांच्याशिवाय अण्णांका कोण समजवतला अगो पण ते येईसर हे अण्णा गप्रवणाऱ्यातले असत काय नाथा तू आधी बोलवणार बघू जा बाबा, जा तू जा बोलो नाही जाऊ सा अण्णा! नाही जाऊ सा हा नाही जाऊ सा ही का काय झाला अण्णा आहे काय करतो अरे या काय करतो रोजचं मरण मरण्यापेक्षा एकदाच काय तर स्वतः संपवतोय मी कोणाच्या हाल नाही जाऊ सा नाही जाऊ सा आहे सोडा नाही जाऊ सा हा मग नाही असं काही करू नको सोड सोड म्हणते ना आहे सोड अशी ऐकणार आहे की नाही खूळ लागला तू का काय करतास नाही जाऊ सा. सतत जाऊन गेलेच्या नादात वाढव पेटवशी दाखव नाही जाऊ सा. आणि अंगावर पोचवशी वरती एवढा सुद्धा आधीपासून भोग घाला की नाही बाजू ठेवलं शाळेत तोंड बंद करा काय अवस्था झाली आहे बघा त्यांची जी लात मार खाता त्यांचो काय होत त्यांचा अभिराम अभिराम लय मारले ना त्या का अभिरामा चल मी ते का माझ्या कुलीत घेऊन जाते काय होता बस काही सर बस दत्ता दादा मग नाही जायचं बोर्डिंगात मी नाही जाणार पण बोलूया दत्ता दादा ते नाही ऐकणार तिने कोणाचाच नाही ऐकला आता मी पण नाही ऐकणार त्यांचा मग मारूच ना त्यांका मारू दे जीव घेऊ दे माझो पण मी घरातून काही एक जाऊच नाही तुमच्या अंगणात राहूचा माका ते होशालला माका विसरच बोललास की त्यानं सांग ना मी अभ्यास करेन मस्ती नाही करूच माका नको पाठव ना
माका नाही जाऊचा. पाठवल्यास तरी मी तिथून पळून येईन. घरात नाही यायचंय. तोंड घेऊन काहीतरी जाईल. माझं दादा सारख्या घरात कधीच नाही यायचंय. अभिरामा, असं नाही करायचं. कपरो काय सर बघ. हळू करताय, हळू करताय. चेचून काढीन, चेचून. अरे माझ्या बापाशीन कधी माझो शब्द टाळलेला नाही. आणि यो केणला परस्पर निघून इलो. त्याच्यापेक्षा त्याचा जीव घेतला असतं तर विषय संपलो असता. केणला काय रे? अण्णा काय करता सांगा. मारून टाका. टाकताय मारून. नाही जाऊचा, नाही जाऊचा का? हा, नाही जाऊचा. वहिनी, भाऊजी तुम्ही येवा, बसा ना. मी पाणी आणते. घेवा. नाथा घराकडे आला होता. होय, तुमका बोलवूक पाठवलेला. मी एका केसच्या संदर्भात तालुक्याला गेलो होतो. आल्यावर बायकोनं निरोप दिला. शूज सुद्धा काढले नाही, तसा तिकडे आलो. काय झालंय वहिनी? भाऊजी, तुमका कायदो कळता. कायदो तुम्ही कोडून प्यालत. मग माका सांगा, घरातल्या कर्त्या पुरुषान केलेलो प्रत्येक अन्याय सहन करायचो असं तुमच्या कायद्यात लिहिलेलं असा काय? वहिनी, माझं अभिराम जीवानिशी गेलो असतो. बरं, घरातले कोणी यांका समजावल्यानी तर हे समजणाऱ्यातले होत काय? मग कोण बोलतला? निदान तुमचा म्हणणं ऐकून घेतील म्हणून तुमका बोलवला. अहो समजवा त्यांका. काय केलं तर निष्पाप जीवानी? अहो जीव जाईस तवर मारल्याने होते का? समजवा त्यांका, बोला त्यांच्याशी. काही उपयोग नाही. अण्णा ऐकायचा नाही. मग हे काय करायचं मी? वहिनी, कळतंय मला. वाईट वाटतं हे ऐकताना, पाहताना. अण्णा मला मोठ्या भावासारखा आहे. आणि तुम्ही वहिनी, बहीण, एवढंच काय, त्या घरातल्या चहाचा घोट घेताना आईच्या हातच्या चहाचा घोट घेतोय असं वाटतं मला. नाही पाहत तुमचे क्लेश मला. अण्णा ऐकेल की नाही माझं मला माहित नाही. पण निदान तुमच्यासाठी, या घरासाठी, त्या भाबड्या जीवासाठी, अभिरामासाठी अण्णाशी बोलेन मी. प्रयत्न करेन. कुठे आहे अण्णा? आलोच मी. अण्णा, घेतोस? नाही, नको. बस.
एवढ्या रात्री किती यायला केलं? अण्णा, अभिरामाला असं मारणं योग्य नाही बघ. तू माका शिकवू केलंस? हा? भल्याचं ते सांगतो. अरे पोर आहे ते. पोराक शिंगा फुटलेली असत. वळूक येळीच व्यसन घालूक होई. त्याची हिंमत कशी झाली परत येऊची? त्याने चूक केली आहे ती अक्षम्यच आहे, पण त्याला असं मारून मुटकून काय साध्य होणार आहे? उलट त्याच्या मनात तुझ्याबद्दल द्वेष निर्माण होईल. म्हणान गोंजर होते का? वेळ पडली तर तेही करावं लागेल. जमणार नाही. मग समज तू त्याला जबरदस्तीनं परत पाठवलास तर तो परत येणार नाही त्याची काय खात्री? हे बघ, अभिराम हुशार आहे. त्याला समजावून सांग तिथं जाण्यामध्ये त्याचा काय फायदा आहे ते. तो एकदा तिथं रुळला ना की मग काय प्रॉब्लेमच नाही आपल्याला. येते का ध्यानात? अवघड असेल पण अशक्य मात्र नक्कीच नाही. बघ प्रयत्न करून. येतो मी. अण्णा, त्याच्याशी गोडी गुलाबीनं बोल आणि त्याला पाठवून दे. जर अभिराम हॉस्टेलमधून परत येऊ शकतो तर तो तुझ्या इतर मुलांपेक्षा हुशार आहे. येते का लक्षात? येऊ मी. अभिराम भाऊजी घेवा, खाऊन घेवा बघू. नको माका. असं उपाशी राहून कसं चालात? हा, एकाचा दोन होईल. बघ, अंग पण तापलेला हा तुझा. माझा ऐकतलंच नाही तू. हे बघ अभिरामा, तू खाल्लंस ना तर तुका ताकद येत. तुका कोणच काही पाठवणार नाही. नको माका. माका माहित तुम्ही सगळी माझ्याशी खोटं बोलतास. नको माका. आता कसं समजवायचं आहे का? मी समजवतोय. बाहेर थांबा. अण्णा नको, लय घाबरलेलो. एक घास पण नाही खाल्ल्यान. निघा. जीव जायत त्याचो. आता नाही बोलायचो. मी समजवते ते का? निघा म्हणताय ना. जीव घेत नाही हो त्याचो. निघा. नीट. घाबरलंस? लय लागला? कोण असंय मी? सांग सांग. बापूस तुका बोर्डिंगात किती पाठवत होते? तुझ्या भल्यासाठी. रवलास तर उगाच नको तर शिकशील, वाया जाशील. बापूस असंय मी तुझो. तुझा चांगला काय तमाका कळता. घरातली सगळी खोळी असत. तुका हैसर ठेवू बघत. हैसर काय नाही. जा हैसर जा. ठीक मोठो हो. हैसर रवान काय होणार नाही. जा जा हैसर. आणि हा सगळ्यात एक महत्वाचा. बापूस सांगता ता आणि ताच महत्वाचा. बापशीचो शब्द शेवटतो. कळला? ओ
माझं पोर घे आता हे पोर मला द्या